अमावस्येच्या दिवशी दृष्ट काढण्याची पद्धत आहे. तर आता आपण स्वतःची दृष्ट स्वतःच कशी काढायची ते या व्हिडिओमध्ये सांगणार आहे मी. तर व्हिडिओ पूर्णपणे तुम्ही शेवटपर्यंत पहा. सुरुवातीला आपण घराची स्वच्छता करून घेणार आहोत. अमावस्येच्या दिवशी घरातली धूळ जाळी काढणे खूप महत्त्वाचं असतं आणि त्यानंतर आपल्या घरात लक्ष्मी प्रवेश करत असते. त्यामुळे सगळीकडची धूळ वगैरे पुसून घ्यायची असते आणि अशी स्वच्छता केल्यामुळे आपल्या घरातील निगेटिव्हिटी बाहेर जात असते आणि सकारात्मक ऊर्जा घरात नांदत असते. फ्रेशपणा जाणवत असतो आपल्याला घरातली स्वच्छता केल्यामुळे. आणि बघा अमावस्येच्या दिवशी असं म्हणतात की निगेटिव्हिटी वाढते असं तसं, पण त्याच्या मागं आपण स्वच्छता वगैरे करून आपण स्वतःला प्रसन्न करू शकतो. तर इथं फरशी पुसायचं पाणी घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण थोडं हळद टाकायची, थोडं लिंबू पिळायचं आहे आणि थोडं खडे मीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं गोमूत्र पिळून त्यामध्ये गोमूत्राचे थेंब टाकायचे आहेत 2-3 आणि त्या पाण्याने आपल्याला पूर्ण घरातली फरशी पुसायची आहे. आणि याच पाण्याने आपल्याला सुरुवातीलाच घराचा उंबरा पण पुसायचा आहे. म्हणजे उंबरा पण स्वच्छ करून त्यानंतर आपण त्याला हळदीचं लेपन करायचं आहे. आणि हे पहा पूर्ण पुसून नंतर हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि उंबऱ्याची पण पूजा करायची आहे. अमावस्येच्या दिवशी हा उपाय केला जातो. त्याच्यामुळे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, निगेटिव्हिटी घराच्या बाहेर जाते आणि आपल्याला असं चांगलं फील होतं. नंतर आपण सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. तर ही मौनी अमावस्या आहे, त्यामुळे या पाण्यामध्ये हळद, कुंकू, फूल आणि काळे तीळ टाकायचे आहेत आणि मग हे सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण इथं संध्याकाळच्या टायमिंगला अमावस्येच्या दिवशी आपण इथं दिवा लावणार आहोत. हा पितरांसाठी दिवा लावायचा आहे. चौमुखी दिवा आहे हा. चारी दिशेला 4 वाती. मी इथं कणकेचा घेतला आहे. आपण पंती घेतली तरी चालेल किंवा मग असं 4 साईडला 4 वाती होतील असा दिवा बनवून त्यामध्ये तेल टाकायचं आहे. आता राईचं असेल तर ठीक आहे, नाही तर मग टाकायचं घरातलंच कोणतंही आणि त्यामध्ये काळे तीळ टाकायचे आहे. आणि हे दिवा खाली एका प्लेटमध्ये तांदूळ ठेवायचे आणि त्यावरती दिवा ठेवून हा आपल्या बाहेर दारामध्ये एका साईडला दिवा ठेवायचा आहे, जो आपण पितरांसाठी दिवा लावलेला आहे. नंतर आपण संध्याकाळच्या वेळेसच एक तमालपत्र, त्यामध्ये 2 वेलची व 2 लवंगा घ्यायच्या आहे आणि कापराच्या 2-3 वड्या घेऊन हे जाळायचं आहे आपल्या घरामध्ये. त्याचा धूर पूर्ण घरभर पसरला तर घरामध्ये प्रसन्नता वाढते आणि निगेटिव्हिटी बाहेर जाते त्या धुरामधून. त्यामुळे हा एक प्रयोग करायचा आहे. नंतर आपल्याला मिठाचा प्रयोग म्हटलं मी तर मीठ पहा, असं आपण खडे मीठ घेऊ शकता. तर मीठ आपण असं घ्यायचं आहे हातामध्ये आणि ते नंतर एका मुठीमध्ये घ्यायचं आहे. म्हणजे घड्याळाच्या उलट्या दिशेने, घड्याळ ज्या दिशेने फिरते त्याच्या उलट्या दिशेने आपल्या स्वतःवरून ओवाळायचं आहे. 7 वेळेस ओवाळायचं आहे आणि नंतर हे ओवाळून म्हणजे फिरवून झाल्यावर 7 वेळेस ते मीठ आपल्याला बाथरूममध्ये पाण्यामध्ये टाकून द्यायचं आहे. बेसिनमध्ये टाकायचं नाही, बाथरूममध्ये पाण्यामध्ये एखाद्या मिक्स करून नंतर ते टाकून द्यायचं आहे. त्यामुळे आपल्यातली निगेटिव्हिटी बाहेर पडणार, आपल्याला चांगलं फील होणार आहे. आपण आपली स्वतःची दृष्ट अशा प्रकारे काढायची आहे. धन्यवाद.